मराठा आरक्षणाच्या मागणीत पुढाकार घेणारे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या एकतेवर जोर दिला आहे। त्यांनी सांगितले की मराठ्यांच्या 58 लाख नोंदी तयार झाल्या असून मराठा कुणबी एकाच समाजाच्या भाग आहेत। आपल्याला एकत्र राहून हक्क मिळवणे आवश्यक आहे। जरांगे यांचे हे वक्तव्य आंदोलनकर्त्यांसाठी प्रोत्साहन देणारे ठरले आहे। मराठा समाजाच्या हक्कांसाठी सुरू असलेला लढा आता अधिक ठोस व निर्णायक टप्प्यात प्रवेश करत आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि समाज यांच्यातील संवादही सुरू आहे। 58 लाख नोंदी निघाल्या, हे तर मान्य आहे का? एक बी कमी नाही त्याच्यात नाही। मग आधार हे पाहिजे तुम्हाला। आता 58 लाख नोंदी आधार आहे। मराठा आणि कुणबी एक आहे। या कायदा पारित करायला तुम्हाला आधार लागतो। तर आता 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, शिंदे समितीने दिला आहे। आता काय अडचण? आधारच पाहिजे ना। मी पुढे सरसकट म्हणतो, मराठा आणि कुणबी येथे कायदा पारित करा 2004ला झाला होता तत्सम म्हणून, म्हणजे तसाच जेव्हा त्या कुणबीसारखाच व्यवसाय करतो जवळपास तसाच आहे म्हणून, तेव्हा तरी आधार नव्हता। आता 58 लाख नोंदी आधार आहे। ज्याला घ्यायचे ते घेईल, ज्याला घ्यायचे घेणार। मराठा आणि कुणबी एक ह्याच्यावर काढा, नाही तर आंदोलन मी सोडत नाही। आणि मला किमान 2 तरी गॅजेट पाहिजे आत्ता, ते बी डायरेक्ट अंमलबजावणीच पाहिजे, त्याच्याशिवाय तर मी हटूच शकत नाही। याला जरी तुम्हाला 4-2 दिवस 15 दिवस तुम्हाला जर याच्यात वेळ लागत असेल, मराठी मोठ्या मनाने देऊ बी, पण याच्यात 1 घंटासुद्धा वेळ देत नाही तुम्हाला। मी तर मेलो तरी तिथे अंमलबजावणीच पाहिजे मला इथे डायरेक्ट त्याच्या दोन्हीची नोंदी असून ते लागतो म्हणलं तर मग सगळ्या सोयऱ्याला लावला होता 6 महिने, कधी नाही अंमलबजावणी तर आता पण तो मी नंतर मुद्द्यावर येतोच आहे। पण ह्याच्या बाबतीमध्ये शासनाची विनंती अशी आहे की गॅझेटियर लागू करण्यासाठी जी कायदेशीर प्रक्रियाचा कालावधी लागणार आहे तो कालावधी आपण द्यावा। नाही, त्याला 1 दिवस नाही देत तुम्हाला। मला आडमध्ये समजा कायदे मान्य करायचे नाही म्हणा, 23 केले आपण